नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान याच्यामधील 14वा लेसन, ज्याचं नाव आहे उष्णतेचे मापन व परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे कोणत्याही वस्तूला उष्णता दिली की ती वस्तू प्रसरण पावते, किंवा आपण जर उष्णता काढून घेतली तर ती वस्तू आकुंचन पावते. याच्यासाठी आपण आधीच्या इयत्तांमध्ये पाहिलेलं आहे की जिथे बर्फाळ प्रदेश असतात तिथे दिवसा सूर्याचं तापमान असल्यामुळे त्या ठिकाणी समजा दगड असतील, त्या दगडांमध्ये पाणी जमा होतं. जमा झालेलं पाणी जे आहे ते रात्रीच्या वेळेला तापमान खूप कमी झाल्यामुळे, म्हणजे उष्णतेचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचं बर्फात रूपांतर होतं आणि बर्फ प्रसरण पावतात. प्रसरण पावल्यामुळे ती जी चीर गेलेली असते दगडाला ती अजून मोठी होते. परत दिवसा तिथे पाणी जमा होतं, त्याच्यानंतर परत रात्रीच्या वेळेला अशा प्रकारे बर्फ जमा होतो आणि ते खडक फुटतात. म्हणजे उष्णता जी आहे ते उष्णतेमुळे एखादा पदार्थ प्रसरण पावतो किंवा त्याचं आकुंचन सुद्धा होतं जेव्हा उष्णता काढून घेतली जाते तेव्हा. किंवा आपण मेटल्स बघितले होते. मेटल्स जे असतात ते उष्णतेचे सुवाहक असतात, म्हणजे त्याच्यातून उष्णता वाहू शकते. त्याच्यासाठी आपण एक प्रयोग केला होता की एक मेटल रॉड किंवा लोखंडी रॉड आपण मेणबत्तीवर पकडला तर कालांतराने त्याचं दुसरं टोक जे आपल्या हातात आहे त्याला सुद्धा उष्णता जाणवते, म्हणजे उष्णतेचे वहन होते. उष्णता ही कंडक्शन, कॉन्व्हेक्शन करंट आणि त्याच्यानंतर रेडिएशन याद्वारे प्रसरण पावत असते. सूर्याची उष्णता सुद्धा मध्ये पोकळी असल्यामुळे रेडिएशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचत असते. आता हवा हे मध्ये माध्यम आल्यानंतर परत माध्यमातून ती प्रसरण पावत असते, ती आपल्यापर्यंत पोहोचत असते. याच्याविषयी आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता इथे आपण बघूया उष्णतेचे मापन आणि त्याचे परिणाम काय आहेत, त्याच्याविषयी आपण या लेसन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया उष्णतेचे मापन व परिणाम. तेव्हा आपल्याला उष्णता कोणकोणत्या स्रोतांपासून मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे आपण मेणबत्ती लावली किंवा आपण जेव्हा बॉनफायर करतो, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी पेटवतो, तेव्हा ज्वलन जिथे होतं तिथे उष्णता निर्माण होते. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की विजेचा करंट याच्यामुळे सुद्धा रोधक जर मध्ये आणला तर त्याच्यामुळे सुद्धा उष्णता निर्माण होते. सूर्यापासून, सूर्य हा एक मोठा स्रोत आहे आपल्या सजीव सृष्टीसाठी उष्णतेचा. तर अशा निरनिराळ्या मार्गाने आपल्याला उष्णता मिळत असते. उष्णता स्थानांतरित कशी होते, म्हणजे त्यासाठी आपण बघितलं कंडक्शन किंवा कॉन्व्हेक्शन करंट, आणि त्याच्यानंतर बघितलेलं आहे आपण रेडिएशन्स, म्हणजे प्राणांच्या मार्फत सुद्धा अशा प्रकारे उष्णता स्थानांतरित होत असते. उष्णतेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला माहित आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे उष्णतेचे परिणाम म्हणजे आपण जर विद्युतधारा वाहत असेल इस्त्रीमधून आणि अभ्रकासारखे जर रेझिस्टिव्ह मटेरियल वापरलेलं असेल तर त्यापासून हीट निर्माण होते आणि उष्णतेमुळे आपण इस्त्री करू शकतो. असे उष्णतेचे बरेचसे परिणाम आपण पाहिलेले आहेत. आता पुढे आकृतीमध्ये बघा उष्णतेचे काही परिणाम दाखवलेले. पुढल्या स्लाइडमध्ये आपण ते पाहणार आहोत. आपण मागील इयत्तांमध्ये असे पाहिले की उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे. उष्णता काय आहे तर एनर्जी आहे, जी अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी एक सोपा प्रयोग लक्षात घ्या की आपण जेव्हा जेवायला बसतो त्यावेळेला आपली आई आपल्यासाठी गॅसवरून गरम असं अन्नपदार्थ त्या पातेल्यामध्ये घेऊन येते. कालांतराने पातेलं थंड होतं, म्हणजे याचा अर्थ काय तर उष्णतेचं वहन, तिथे पातेलं आहे ते खूप तापलेलं आहे आणि आजूबाजूचं सराउंडिंग जे आहे ते थंड आहे, म्हणजे उष्णतेचं वहन जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे होत असतं. एखाद्या वस्तूचे तापमान हे ती वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे दर्शवते. म्हणजे तापमान किती, आपल्याला जर फिवर असेल, ताप आला असेल तर आपण आपल्या शरीराला हात लावून बघतो. आपण म्हणजे दुसरा माणूस आपल्या शरीराला हात लावून बघतो, कारण आपला ताप आपल्याला जाणवत नाही. तर त्याच्यावर आपण सांगू शकतो की आपण किती थंड किंवा गरम आहोत. म्हणजे आपण कोणत्याही पदार्थाला हात लावून सांगू शकतो की तो उष्ण आहे की थंड आहे. थंड वस्तूचे तापमान उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असते. म्हणजेच आईस्क्रीमचे तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा कमी असते. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण जर टेम्परेचरचा विचार केला तर जी थंड वस्तू आहे तिथं तापमान जी उष्ण वस्तू आहे त्याच्यापेक्षा कमी असतं. त्याच्यासाठी त्याने फार सुंदर एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण जे आईस्क्रीम खातो ते थंडच असावं लागतं आणि त्याचं तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा नेहमीच कसं असतं, कमी असतं. इथे पहा काही इमेजेस दाखवलेले आहेत. पातेल्यात पाणी गरम करत आहोत, त्याला हीट मिळाल्यामुळे ते बॉईल झालेलं आहे. किंवा बर्फ वितळताना आपल्याला दिसतं, म्हणजे उष्णता वाढत गेल्यामुळे बर्फ वितळतोय. किंवा आपण काडेपेटीच्या साहाय्याने ते फॉस्फरस गंधक जो आहे तो रफ सरफेसवर घातल्यानंतर त्यापासून तो पेट घेतो, म्हणजे इथे उष्णता निर्माण होते. आणि त्याच्यानंतर आपण एक बलून बघतोय की ज्याच्यामध्ये उष्णता दिल्यामुळे हवा प्रसरण पावते आणि हवा वर जाते आणि वर जाताना तो बलून सुद्धा घेऊन वर जाते. आणि अशा प्रकारचे उष्णतेचे परिणाम आपण ह्या पिक्चर मध्ये बघत आहोत. आता पहा, आपण असेही पाहिले की उष्णता दिल्यास वस्तूचे प्रसरण होते व वस्तू थंड केल्यास तिचे आकुंचन होते. त्याच्यासाठी आपण एक प्रयोग बघितलेला आहे बघा.
म्हणजे समजा ती बैलगाडी जी असते त्याच्या चाकावर जी धाव बसवली जाते ती लोखंडी आहे, तो लोहा जो आहे तो काय करतो तर ती धाव तापवतो, खूप गरम करतो, अगदी लाल करतो आणि त्याच्यामुळे ते लोखंड जे आहे ते प्रसरण पावतं आणि त्या क्षणी ती धाव जी असते ते चिमट्यात पकडून त्या व्हीलवर ठेवली जाते, कारण व्हीलवर ठेवताना तिचं प्रसरण झाल्यामुळे त्याच्यातली गॅप वाढते. आता त्याच्यावर पाणी टाकल्यामुळे ती थंड होते, थंड झाल्यावर परत तिचं आकुंचन होतं आणि ती जी धाव असते ती त्या बैलगाडीच्या चाकावर फिट्ट बसते. म्हणजे अशा प्रकारे काही वस्तू ज्या आहेत त्यांना उष्णता दिल्यास त्यांचे प्रसरण होते आणि थंड केल्यास त्यांचे आकुंचन होते. तसेच उष्णतेमुळे द्रव्याचे अवस्थांतरण होते, म्हणजे बर्फ आता 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली बर्फ जो आहे तो सॉलिड स्टेट मध्ये आहे, स्थायी रूपात आहे. त्याला आपण हीट देत गेलो की त्याचं रूपांतर पाण्यात होतं, म्हणजे त्याचं अवस्थांतर झालं, द्रव रूपात झालं आणि त्याच्यानंतर द्रव रूपाला अजून आपण 100 अंश सेल्सिअस पर्यंत तापवत गेलो तर त्याचं इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन म्हणजे त्याची वाफ होते, म्हणजे याचा अर्थ त्याचं रूपांतर वाफेमध्ये वायूमध्ये होतं, म्हणजेच उष्णता दिली असता त्याचं अवस्थांतरण होत असतं. उष्णतेचे SI मधील एकक जूल व CGS मधील एकक कॅलरी हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी युनिट्स आहेत ती फार महत्वाची आहेत. SI म्हणजे स्टँडर्ड इंटरनॅशनल, म्हणजे आंतरराष्ट्रीय ही युनिट्स वापरली जातात. त्याच्यामधलं उष्णतेचं SI एकक आहे जूल, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आणि CGS मधलं एकक आहे कॅलरी. आता 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. आपण जेव्हा न्यूमेरिक सॉल्व्ह करतो त्यावेळेला अशा प्रकारचं कन्व्हर्जन फार महत्वाचं आहे. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल एवढी ही उष्णता असते. 1 ग्रॅम पाण्याचे तापमान. आता आपण 1 कॅलरी ऊर्जा म्हणजे काय ते बघूया. जेव्हा 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेला 1 कॅलरी ऊर्जा असं म्हणतात. म्हणजे पाणी किती घ्यायचं आहे 1 कॅलरी. त्याच्यानंतर त्याचं तापमान समजा 15 अंश सेल्सिअस असेल तर ते 16 अंश सेल्सिअस करायचं आहे. म्हणजे 1 अंश सेल्सिअसने तापवण्यासाठी जेवढी काही ऊर्जा वापरली जाईल त्या ऊर्जेला 1 कॅलरी ऊर्जा असं म्हणतात. आता बघा काही उदाहरणं दिलेली आहेत, न्यूमेरिक्स दिलेले आहेत. बघा ही न्यूमेरिक्स फार महत्वाची असतात, ती आपल्याला सोडवता आली पाहिजेत. बघा 1.5 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 15 अंश सेल्सिअस पासून 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती ऊर्जा लागेल. उत्तर कॅलरी व जूल या दोन्हीमध्ये आपल्याला काढायचं आहे. प्रथम आपण बघूया पाण्याचं वस्तुमान. आपण 1.5 किलो ग्रॅम आहे त्याचं रूपांतर आपण ग्रॅम मध्ये करूया, कारण कॅलरी मध्ये काढायचं आहे. किलो कॅलरी मध्ये काढायचं असतं तर आपण किलोग्रॅमच ठेवलं असतं. म्हणजे 1.5 ला जर आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 1000 ग्रॅम इक्वल टू 1 किलोग्रॅम, तर आपल्याला आन्सर मिळतं 1500 ग्रॅम. तर तापमानातील बदल किती झालाय बघा, 45 डिग्री सेल्सिअस ते 15 डिग्री सेल्सिअस, म्हणजे जवळजवळ 30 अंश सेल्सिअसचा फरक आहे. आता तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा आपण काढणार आहोत. तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा कॅलरीमध्ये काढायची आहे. पाण्याचे वस्तुमान पहिलं बघा गुणिले तापमान वाढ. आता पाण्याचे वस्तुमान किती दिलेलं आहे, हा फॉर्म्युला आहे. तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमानामध्ये झालेली वाढ. म्हणजे हे कॅलरीमध्ये काढायचं म्हणून पाण्याचं वस्तुमान आपण ग्रॅम मध्ये घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की किलो कॅलरीमध्ये काढायचं असतं तर आपण ते किलोग्रॅम मध्ये घेतलं असतं. इथे कॅलरीमध्ये काढायचं म्हणून ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर ते 1500 ग्रॅम गुणिले 30 अंश सेल्सिअस म्हणजे जवळजवळ 45,000 कॅलरी इतकी ऊर्जा त्यातून निर्माण होईल. आता ह्या कॅलरीचं रूपांतर आपण जूल मध्ये करण्यासाठी आपल्याला माहित आहे, आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे की 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. तर 45,000 गुणिले 4.18 जर आपण केले तर त्याचं आन्सर साधारण 188,100 1,88,100 जूल इतकं होईल. आता जूल कसं झालं, कारण आपण 4.18 त्याला गुणलेलं आहे. म्हणजे आलेली कॅलरी मधली जी ऊर्जा आहे तिचं रूपांतर आपण 4.18 ने गुणून जूल मध्ये काढलेलं आहे. दुसरं उदाहरण बघा, 300 कॅलरी उष्णता दिल्यावर पाण्याचे तापमान 10 अंश सेल्सिअसने वाढले असल्यास पाण्याचे वस्तुमान किती. परत एकदा फॉर्म्युला हाच आहे. इथे उष्णता किती दिलेली आहे, 300 कॅलरी. आता जे उत्तर येईल ते ग्रॅम मध्ये असेल आणि तापमानातील वाढ किती आहे, 10 अंश सेल्सिअस. तर पाण्याचे वस्तुमान आपल्याला काढायचं आहे. फॉर्म्युला परत एकदा लक्षात घ्या, उष्णता बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले तापमान वाढ. आता उष्णता किती आहे तर 300 बरोबर एम. पाण्याच्या वस्तुमानला एम मध्ये आपण एम सिम्बॉल आहे स्मॉल एम आणि 10 ने 300 ला डिवाइड केलं पलीकडे गेल्यानंतर लेफ्ट हँड साइडला तर आपल्याला आन्सर येतं 30. म्हणजे एम बरोबर 30 ग्रॅम. अशा प्रकारे आपण ह्या उष्णतेवर आधारित क्वेश्चन्स न्यूमेरिक्स सॉल्व्ह करू शकतो. ही गणिते जी असतात ती फार महत्वाची असतात आणि याचे फॉर्म्युले जर माहित असतील तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स एक्झाम मध्ये मिळू शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की उष्णतेचे स्त्रोत सोर्सेस ऑफ हीट म्हणजे आपण बघतोय सूर्य.
सूर्य हा एक मोठा स्रोत आहे ऊर्जेचा, म्हणजे सकाळी उगवल्यापासून संध्याकाळी मावळेपर्यंत तो आपल्याला उष्णता ऊर्जा देत राहतो. लक्षात घ्या, सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणामुळे न्यूक्लिअर फ्युजन मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. केंद्रकीय एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन हेलियमची केंद्रके तयार होतात व त्यातून ऊर्जा निर्माण होते. इथे बघा फ्युजन होतं. फ्युजन आणि फिजन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फ्युजन म्हणजे एकत्रीकरण आणि फिजन म्हणजे विखंडीकरण. आपण अणु ऊर्जा तयार करत असताना फिजन करतो, म्हणजेच विखंडीकरण करतो. आता इथे हायड्रोजनचे अणु एकत्र येऊन त्याच्यापासून 2 ॲटॉमिक नंबर असलेला हेलियमचा अणु तयार होतो आणि ह्या प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर उष्णता ऊर्जा निर्माण होते आणि तीच उष्णता ऊर्जा आपल्यापर्यंत येऊन पोहोचते. यातील काही ऊर्जा प्रकाश उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीपर्यंत पोहोचते. दुसरं बघा, पृथ्वीच्या केंद्रकातील तापमान अधिक असल्याने पृथ्वी देखील उष्णतेचा स्रोत आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या केंद्रकामध्ये आपण माहिती आहे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लाव्हा रस बाहेर येतो. अशा प्रकारचा एक ज्यूस, एक रस पृथ्वीच्या केंद्रकामध्ये आहे. तो अत्यंत तप्त असा आहे आणि त्याच्यामुळेच पृथ्वी सुद्धा उष्णतेचा एक स्रोत आहे. अशा प्रकारच्या उष्णतेस भू औष्णिक ऊर्जा असे म्हणतात. भू म्हणजे जमिनीशी संबंधित अशी ही औष्णिक ऊर्जा आहे. तिसरी बघा, रासायनिक ऊर्जा म्हणजे केमिकल एनर्जी. लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी इंधनाच्या ज्वलनात इंधनाची ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन उष्णता निर्माण होते. आता पहा, इंधन म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मिथेन घेतला. मिथेन आणि ऑक्सिजन यांच्याबरोबर जर अभिक्रिया झाली तर ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आणि त्याचबरोबर उष्णता निर्माण होते. अशा प्रकारची उष्णता आपण आपल्या गॅसमध्ये वापरत असतो आणि आपलं अन्न त्याच्यावर शिजत असतं. त्याचप्रमाणे लाकूड किंवा कोळसा याचा वापर करून सुद्धा आपण चुलीवर जेवण करू शकतो. म्हणजे लाकूड, कोळसा, पेट्रोल हे इंधनाच्या ज्वलनात इंधनाची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन रासायनिक प्रक्रिया होऊन उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णतेचा आपण वापर करत असतो. आता बघा, विद्युत ऊर्जा, चौथा जो स्रोत आहे तो आहे विद्युत ऊर्जा. विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करण्याचे अनेक प्रकार, जसे विजेची इस्त्री, विद्युत शेगडी इत्यादी, म्हणजे इंडक्शन आपण ज्याला म्हणतो, इत्यादी तुम्ही दैनंदिन जीवनात पाहिलेच असे आहेत. म्हणजे विद्युत ही उष्णतेचा स्रोत आहे. मी इस्त्रीबद्दल तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये अभ्रक म्हणजे मायका किंवा मिका यू कॅन से, तर ह्याच्यामध्ये ती शीट असते आणि त्याला करंट दिल्यानंतर तो करंट रेझिस्ट होतो, थांबवला जातो आणि त्याच्यामुळे तिथे विद्युत ऊर्जेपासून उष्णता निर्माण होते आणि इस्त्री गरम होते आणि आपण आपल्या कपड्यांना इस्त्री करू शकतो. अशा प्रकारे हे 4 प्रकार बघितले: सूर्य, पृथ्वी, रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. अजून पहा, अणु ऊर्जा. काही मूलद्रव्यांच्या जसे युरेनियम, थोरियम इत्यादी अणूंच्या केंद्रकाचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीत प्रचंड ऊर्जा उष्णता निर्माण होते. अणुऊर्जा प्रकल्पात ही प्रक्रिया वापरली जाते. आता भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आपल्याकडे असलेला, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रोसेस वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, युरेनियम 235 ज्याचा ॲटॉमिक मास 235 आहे, त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर युरेनियम 236 हे अनस्टेबल, अस्थिर असं केंद्रक तयार होतं युरेनियमचं आणि त्याच्यापासून बेरियम, क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन तयार होतात. परत हे 3 न्यूट्रॉन युरेनियम 235च्या 3 अणूंना बोंबार्ड केले जातात, त्याच्यावर आदळले जातात आणि त्याच्यापासून परत एकदा बेरियम, क्रिप्टॉन असे 6 आणि त्याच्यानंतर 3, 3, 3 असे 9 न्यूट्रॉन तयार होतात आणि ही साखळी रिएक्शन सतत चालू राहते आणि यात प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण एका रिएक्शन पासून 200 मेगा इलेक्ट्रॉनिक व्होल्ट इतकी ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा म्हणजेच उष्णता निर्माण करते. आता बघा, हवा. आपल्या सभोवताली असलेल्या हवेत देखील बरीच उष्णता सामावलेली असते. म्हणजे हवा हे माध्यम आहे आणि त्याच्यातून सुद्धा उष्णता ट्रॅव्हलिंग करत असते. तापमान म्हणजे बघा, आता उष्णता हीट बद्दल बघितलं, तर तापमान बद्दल बघूया. एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो, परंतु आपल्याला जाणवणारी उष्ण किंवा थंड ही संवेदना सापेक्ष आहे हे आपण खालील कृतीवरून समजू शकतो. म्हणजे एखाद्या वस्तूला हात लावले की आपण सांगू शकतो की गरम आहे किंवा थंड आहे, पण त्याच्यात टेम्परेचर किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस आहे की 50 डिग्री सेल्सिअस आहे, ते थर्मोमीटर शिवाय आपण सांगू शकत नाही. म्हणजे ह्याला तापमान असं म्हटलं जातं. फक्त आपण डिस्टिंग्विश करू शकतो की एखादी वस्तू गरम आहे की थंड आहे. त्याच्यामध्ये एक्झॅक्ट किती टेम्परेचर आहे, एक्झॅक्ट किती हीट आहे ते आपण सांगू शकत नाही. त्याच्यासाठी थर्मोमीटरची गरज असते. इथे पहा, आपल्याला 3 सारखी भांडी घ्यायची आहेत. भांडे अ, भांडे क आणि भांडे ब. आता अ मध्ये थोडे गरम पाणी घ्यायचं आहे आणि ब मध्ये आपल्याला शेवटला जे ब भांडं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तर थंड पाणी घ्यायचं आहे. आणि मधलं जे भांडं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अ आणि ब या दोघांमधलं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, म्हणजे ते साधारण कोमट होईल.
आता तुम्ही दोन्ही हात 2-3 मिनिटे अ आणि ब मध्ये ठेवून ते काढून मधल्या भांड्यात ठेवायचे. आता मधला भांडा तुम्हाला माझ्या कोमट पाण्याचा आहे. आता दोन्ही हात क मध्ये बुडवा. तुम्हाला काय जाणवतं ते बघा. म्हणजे तुम्हाला काय जाणवेल, तर तुम्ही गरम पाण्यातून जो हात काढलेला आहे त्याला ते दुसरं मधलं जे टेम्परेचर आहे पाण्याचं ते कमी असेल, तो थंड जाणवेल. परंतु थंड भांड्यामधून जो हात काढलेला त्याला ते पाणी गरम जाणवेल, कारण हे मधलं पाणी कोमट आहे. म्हणजे तिथे त्याला उष्णता वाढलेली समजेल. म्हणजे ही सापेक्ष कल्पना आहे. आपण दोन हात वेगळ्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ही सापेक्ष कल्पना आहे. याच्यामध्ये एक्झॅक्ट टेम्परेचर मोजता येत नाही. जेव्हा जरी दोन्ही हात एकाच भांड्यातील पाण्यात म्हणजे एकाच तापमानाच्या पाण्यात बुडलेले असले तरी उजव्या हाताला ते पाणी थंड जाणवेल, कारण ते गरम पाण्यातून काढलेलं आहे उजवा हात. आणि डाव्या हाताला तेच पाणी गरम जाणवेल, कारण डावा हात आपण पूर्वी थंड पाण्यात ठेवला होता, तो कोमट पाणी त्याला गरम जाणवेल. याचे काय कारण आहे ते आपण सांगू शकतो, कारण ही सापेक्ष संवेदना आहे. वरील कृतीवरून तुमच्या लक्षात आले असेल की केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे तापमान आपण अचूकपणे सांगू शकत नाही. तसेच जास्त गरम किंवा थंड वस्तूस हात लावल्याने इजा होण्याची देखील शक्यता असते आणि म्हणून तापमान मोजण्यासाठी आपल्याला उपकरणाची गरज भासते. आता त्याच्यासाठी कोणतं उपकरण वापरतात, तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तापमापी म्हणजे थर्मोमीटर हे तापमान मोजण्यासाठी जे उपकरण आहे. तुम्ही मागील इयत्तेत तापमापी बद्दल वाचलेले आहे. थर्मोमीटर मध्ये कशा प्रकारे आपण जर ताप आलेला असेल तो सुद्धा आपण म्हणजे फिवर सुद्धा आपण त्याने काउंट करू शकतो. या पडता आपण तापमापीच्या रचनेविषयी जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पहिल्या सेशन मध्ये असं पाहिलं की हीट कशा प्रकारे कंडक्ट होते, हीटचं वहन कशा प्रकारे होतं, त्याच्यानंतर तापमान म्हणजे काय, तापमान ही कशा प्रकारे संवेदन सापेक्ष संकल्पना आहे त्याच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. आता आपण पुढल्या सेशन मध्ये थर्मोमीटर विषयी अधिक जाणकारी घेणार आहोत. धन्यवाद.